नमस्कार मंडळी. श्रावण महिन्यात सत्यनारायणाची पूजा कशी करावी? 5, 7, 9, 11, 21, 51 किंवा 108 सत्यनारायणाचा संकल्प कसा करावा याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वप्रथम आपण अनेकदा पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करतो. अनेक स्वामी भक्तांना या पूजेचे अतिशय चांगले अनुभव आले आहेत. गुरुमाऊलींच्या कृपेने आपण आपल्या घरात स्वतः महिला किंवा पुरुष कोणतेही व्यक्ती श्रद्धेने सत्यनारायणाची पूजा करू शकते. श्रावण महिन्यात शक्य असल्यास केवळ एकदाच नव्हे तर आपल्या सामर्थ्यानुसार 5, 7, 11, 21, 51, 108 वेळा आपण सत्यनारायणाचा संकल्प करू शकतो. भगवान श्री हरी विष्णूंची ही अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची सेवा मानली जाते. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार ही सेवा केल्याने घरात सुख, समृद्धी, अन्नधान्याची भरभराट आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यासाठी ईश्वराची कृपा लाभते. तर आर्थिक अडचणी, कर्जाचा ताण किंवा पैशाची सततची कमतरता जाणवत असेल तर श्रद्धा, सातत्य आणि प्रामाणिक प्रयत्नांसह ही सेवा करण्याचा संकल्प तुम्ही आवर्जून करा. लक्षात ठेवा, केवळ पूजा केल्याने सर्व समस्या लगेच दूर होतील असे नाही. मात्र श्रद्धेने सेवा करत राहिल्यास मनाला सकारात्मकता मिळते आणि भगवान श्री हरी विष्णूंची कृपा लाभते. आता या सेवेची पद्धत पाहूया. ज्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे त्या दिवशी सर्वप्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करताना आपल्या मनातील इच्छा, आर्थिक अडचणी किंवा इतर मनोकामना भगवान श्री हरी सत्यनारायणांच्या चरणी अर्पण करून आपण किती सत्यनारायण करणार आहोत, 5, 7, 11, 21, 51 किंवा 108 याचा संकल्प आपल्याला करायचा आहे. समजा तुम्ही 11 सत्यनारायणाचा संकल्प केला तर पहिल्या दिवशी केलेली मांडणी शक्यतो आपल्याला 11 दिवस तशीच ठेवायची आहे. दररोज मांडणी बदलायची आवश्यकता नाही. अर्थात बघा, मध्येच वस्त्र खराब झाले, धूळ बसली किंवा स्वच्छतेची गरज वाटली तर पूजेचे साहित्य आपल्याला काळजीपूर्वक बाजूला काढायचे आहे आणि ती जागा स्वच्छ करायची आहे किंवा मग स्वच्छ नवीन वस्त्र आपल्याला अंथरायचे आहे. जर वस्त्र फारसे खराब झाले नसेल तर रोज स्वच्छ आणि कोरड्या कपड्याने हलक्या हाताने आजूबाजूची साफसफाई आपल्याला करायची आहे. त्यामुळे मांडणी स्वच्छ आणि सुंदर राहते. श्रद्धा, स्वच्छता आणि सातत्य या 3 गोष्टी लक्षात ठेवून श्रावण महिन्यात भगवान श्री सत्यनारायणांची सेवा आपल्याला करायची आहे. आता बघा, पूजेमध्ये ठेवलेल्या गव्हाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. समजा तुम्ही 11, 51 किंवा 108 सत्यनारायणाचा संकल्प केला असेल तर सुरुवातीला ठेवलेले गहू संपूर्ण काळ तसेच ठेवले तरी देखील चालतात. परंतु तुम्हाला वाटले की गहू खूप दिवस झाले तसेच ठेवले आहेत, आता ते बदलणे आवश्यक आहे, तर काही हरकत नाही. आधीचे गहू आदराने घरातील धान्यात मिसळा आणि त्याच्या जागी नवीन स्वच्छ गहू तुम्ही ठेवू शकता. आता बघा, विड्याच्या पानांबद्दल समजा तुमचा 11 दिवसाचा संकल्प आहे. या काळात विड्याची पाने थोडी कोमेजलेली किंवा खराब झालेली असतात, तरी देखील चिंता करण्याचे काही कारण नाही. पूजा करण्यापूर्वी तुम्ही ती पाने बदलू शकता. त्याचप्रमाणे ज्या 3 सुपाऱ्यांच्या खाली 2-2 विड्याची पाने आपण ठेवलेले असतात तीही खराब झाली असतील तर पूजा सुरू करण्यापूर्वी नवीन विड्याची पाने तुम्हाला ठेवायची आहेत. म्हणजेच पूजेची मांडणी कायम ठेवायची, पण स्वच्छता आणि पवित्रता राखण्यासाठी आवश्यक वाटेल तेव्हा गहू, विड्याची पाने किंवा इतर नैसर्गिक पूजेचे साहित्य बदलण्यास कोणतीही हरकत नाही. फक्त सेवा करताना स्वच्छता, श्रद्धा आणि सातत्य या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता बघा, फुले देखील आपल्याला रोज ताजी अर्पण करायची आहेत. जुनी किंवा कोमेजलेली फुले आपल्याला रोज काढून टाकायची आहेत आणि नवीन फुले अर्पण करायची आहेत. आता प्रसादाबद्दल, जर तुम्ही 11 सत्यनारायणांचा संकल्प केला असेल तर 11 दिवस दररोज तुम्हाला प्रसाद करायचा आहे. प्रसाद अगदी थोडा 1-2 चमचे केला तरी देखील चालेल. फक्त लक्षात घ्या, सत्यनारायणाचा प्रसाद हा फक्त आपल्या घरातल्या व्यक्तींनाच ग्रहण करण्यासाठी द्यायचा आहे. इतर कोणत्याही व्यक्तीला आपल्याला तो प्रसाद द्यायचा नाही. आता नैवेद्यासाठी आपण जी साखर ठेवतो त्याबद्दल बघा. रोज पूजा झाल्यानंतर ती साखर उचलून आपल्याला घरातील साखरेच्या डब्यात मिसळायची आहे किंवा मग प्रसाद म्हणून ग्रहण देखील करू शकता. दुसऱ्या दिवशी पूजेसाठी पुन्हा नवीन साखर तुम्ही ठेवू शकता. एकाच साखरेचा अनेक दिवस नैवेद्य ठेवू नका, कारण त्यामुळे मुंग्या लागू शकतात किंवा मग ती साखर खराब देखील होऊ शकते. जर मांडणीतील एखादी वस्तू खराब झाली असेल तर ती बदलण्यास काहीच हरकत नाही. मांडणीबाबत कठोर नियम नाहीत. महत्त्वाचे म्हणजे स्वच्छता, श्रद्धा आणि भावपूर्वक सेवा
हेच महत्त्वाचे नियम आहेत। आता बघा, सत्यनारायणाची सेवा आपल्याला कधीपासून सुरू करायची आहे। श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस पवित्र मानला जातो, त्यामुळे तुम्ही कोणत्याही दिवशी या सेवेची सुरुवात करू शकता। मात्र ज्यांना मासिक धर्माच्या तारखा लक्षात घेऊन 11, 21 किंवा त्यापेक्षा अधिक दिवसाचा संकल्प करायचा आहे, त्यांनी त्यानुसार नियोजन करायचे आहे। तसेच बघा, रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमेनंतरही संकल्प करून सेवा करण्यास काही देखील हरकत नाही। लक्षात ठेवा, नारळी पौर्णिमेला किंवा पौर्णिमेच्या निमित्ताने होणारा नियमित सत्यनारायण हा आपल्या मासिक पूजेचा भाग असतो। तो या विशेष संकल्पातील 11 किंवा 21 सत्यनारायणामध्ये धरायचा नाही। त्यानंतर तुम्ही स्वतंत्रपणे तुमच्या संकल्पाला सुरुवात करू शकता। श्रावण संपून मध्ये भाद्रपद महिना आला तरी देखील काळजी करू नका। संकल्प पूर्ण करणे महत्त्वाचे आहे, म्हणून शक्य तितके तुम्ही लवकर सेवा सुरू करा। आता बघा, सत्यनारायणाची पूजा आपल्याला कोणत्या वेळी करायची आहे। पौर्णिमेचा सत्यनारायण परंपरेनुसार प्रदोष काळात केला जातो, पण या संकल्पातील दैनंदिन सेवा सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी ज्यावेळी तुम्हाला सोयीचे असेल त्यावेळी तुम्ही करू शकता। अगदी सकाळच्या पूजेनंतरही सेवा केली तरी देखील हरकत नाही। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, शक्यतो रोज एकच वेळ निश्चित करा। एखाद्या दिवशी सकाळी काही कारणास्तव वेळ बदलला, म्हणजे काही पाहुणे आले किंवा बाहेर जाण्याचा प्रसंग आला तर ते आपण समजू शकतो, पण रोज वेगवेगळ्या वेळेला पूजा करण्यापेक्षा एक वेळ निश्चित करा आणि ती वेळ पाळण्याचा प्रयत्न करा। घरातील कामे, नोकरी, मुलांची जबाबदारी यानुसार प्रत्येकाने स्वतःला सोयीची वेळ निवडावी आणि त्याच वेळेला नियमित सेवा करावी। आता बघा, ही सेवा करताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत। या संकल्पासाठी ब्रह्मचर्याचे पालन करणे काहीही आवश्यकता नाही। उपवास करणेही बंधनकारक नाही। कांदा लसूण खाणे किंवा न खाणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मात्र या काळात शक्यतो आपल्याला मांसाहार टाळायचा आहे। आता बघा, अनेक जण 11 गुरुवार, व्यंकटेश स्तोत्र पारायण किंवा इतर सेवा करत असतात। त्या सुरू असल्या तरी या सेवेसोबत त्या सुरू ठेवण्यास काहीही हरकत नाही। आता महत्त्वाचा प्रश्न, रोज फक्त कथा वाचायची का? नाही, संपूर्ण पूजेची प्रक्रिया जशी आपण नेहमी सत्यनारायणाच्या पूजेत करतो तशीच दररोज आपल्याला करायची आहे। सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा, कुलदेवतेची पूजा आणि नंतर वरुण देवतेची पूजा आपल्याला करायची आहे। त्यानंतर बाळकृष्णाची पूजा करून हळद, कुंकू, अक्षता, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर सत्यनारायणाच्या 5ही अध्यायाचे श्रद्धेने पठण करायचे आहे। पठण पूर्ण झाल्यानंतर श्री सत्यनारायण भगवानाची आरती करायची आहे। आरतीनंतर प्रसाद अर्पण करून तो घरातील सदस्यांना ग्रहण करण्यासाठी द्यायचा आहे। या संपूर्ण सेवेमध्ये कोणताही शॉर्टकट नाही। ज्या भावनेने संकल्प केला आहे त्या श्रद्धेने आणि पूर्ण विधीपूर्वक दररोज आपल्याला सेवा करायची आहे। आता बघा, ही जी सेवा आहे भगवान श्री हरी विष्णूंची अत्यंत महत्त्वाची सेवा मानली जाते। घरात सुख, समृद्धी, समाधान आणि सकारात्मकता नांदावी, तसेच आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी ईश्वराची कृपा लाभावी या भावनेने ही सेवा केली जाते। मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, फक्त पूजा करून सर्व समस्या आपोआप दूर होतील असे नाही। सेवेसोबतच प्रामाणिक परिश्रम, योग्य आचरण आणि चांगले कर्म यांनाही तितकेच महत्त्व आहे। जर आपण चुकीच्या मार्गाने वागत असू तर केवळ पूजा केल्याने अपेक्षित परिणाम आपल्याला मिळतीलच असे नाही। आता बघा, दिव्याबद्दल तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही अखंड दिवा तेवत ठेवू शकता। ते जर तुम्हाला शक्य नसेल तर पूजा सुरू असताना तुपाचा दिवा लावला तरी देखील पुरेसे आहे। पूजा आणि आरती पूर्ण झाल्यानंतर दिवा सतत तेवत ठेवणे आवश्यक नाही। सेवेच्या काळात मासिक धर्म आला तर काळजी करू नका। त्या दिवसात पूजा थांबवावी आणि शुद्धी झाल्यानंतर जिथे सेवा थांबली होती तिथून पुढे पूजा पुन्हा सुरू करावी। यामध्ये कोणताही दोष मानला जात नाही। श्रद्धेनुसार सत्यनारायणाची सेवा ही भगवान श्री विष्णूंच्या महत्त्वपूर्ण सेवांपैकी एक मानली जाते। त्यामुळे या श्रावण महिन्यात आपल्या सामर्थ्यानुसार किमान 5 सत्यनारायणांचा तरी संकल्प करण्याचा प्रयत्न नक्की करा। ज्यांना वेळ, परिस्थिती आणि क्षमता असेल त्यांनी 21, 51 किंवा 108 सत्यनारायणांचाही संकल्प करू शकता। आणि बघा, शेवटी कर्ता आणि करविता परमेश्वरच आहे। आपण केवळ निमित्त मात्र आहोत। संपूर्ण श्रद्धा, नम्रता आणि सातत्याने ही सेवा अवश्य करा। ईश्वराची कृपा आणि आपल्या प्रामाणिक प्रयत्नांची साथ लाभो हीच प्रार्थना। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा
आणि आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच धार्मिक व उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.